खाकी वर्दी सावकारीला चोकावली, कोट्यावधींची जागा लाखात हडपली. सांगली जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारीचे लोण आता विटा शहरात फोपावले आणि त्याचा थेट मोह खाकी वर्दीला सुटला आहे. बेकायदा सावकारीद्वारे 5 लाख रुपये व्याजाने देऊन कोट्यावधींची जमीन हडपण्याचा प्रकार पोलिसांनी केला आहे. पीडित कर्जदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यावर चौकशीचा फक्त फार्स सुरू आहे. विटा शहराला सुवर्णनगरी म्हटलं जातं. इथल्या जमिनीला सोन्याचा भाव आहे आणि त्या हडपण्याच्या मोहात काही पोलीस अडकले आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणून सामान्य माणसाला न्याय देऊन दुर्जनांना अद्दल घडवण्याऐवजी पोलीस दुर्जनांना हाताशी धरत असल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. मायाक्का नगरमधील रहिवासी आनंदा कदम यांना फायनान्स कंपनीचे कर्ज भरायचे होते. त्यामुळे त्यांनी एका खासगी बेकायदा सावकाराकडून 5 लाख रुपये कर्ज 5% व्याजाने घेतले. त्यासाठी त्यांच्याकडून रजिस्टर साठेखत कुलमुखत्यारपत्र लिहून घेण्यात आले. व्याजाचे 25,000 रुपये आगाऊ घेण्यात आले. पुढील हप्ते थकल्यानंतर सावकाराने तुझे साठेखत एका पोलिसाच्या नावावर असल्याचे सांगितले. मी दिलेल्या कर्जाचे पैसे आणि व्याजही त्याचेच आहे असं म्हणत धमकावले. कर्जापोटी लिहून दिलेली जागा संबंधित सावकार पोलिसांनी स्वतःच्या नावावर केल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नावही सातबाऱ्यावर चढलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा.